सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यामध्ये आई महालक्ष्मीचा आशीर्वाद राहावा यासाठी खूप साऱ्या मनोकामना। परंतु आपल्या आयुष्यामध्ये ऐश्वर्य संपन्न सुख मिळावं यासाठी आपण या नवरात्रीमध्ये काय उपासना किंवा कोणत्या गोष्टी केल्या तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य मिळेल। तर मी तुम्हाला व्हिडिओतून सांगणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे या नवरात्रीमध्ये, म्हणजे स्त्री असू दे किंवा पुरुष, तुम्ही 9 दिवस कंटिन्यूअसली उपवास करू शकता। परंतु तुम्हाला जर उपवास करणं शक्य नसल्यास तुम्ही नवरात्रीमधल्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी देखील उपवास करू शकता। तुम्ही तुमच्या घरामध्ये अखंड दीप प्रज्वलित करू शकता, म्हणजे जो दिवा तुम्ही पहिल्या दिवशी लावणार आहात तो शेवटच्या दिवसापर्यंत तो दीप तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे। त्या दीपात जी दीप असतो त्यातून जी एनर्जी येते ती एनर्जी आई महालक्ष्मी स्वतःकडे घेते आणि त्या एनर्जीतून ती आपल्या घरातील कुटुंबियांचं रक्षण करते। तुम्हाला शक्य असल्यास या नवरात्रीमध्ये तुम्ही दररोज आईला आवडणारं फळ म्हणजेच काय डाळिंब हे तुम्ही नवरात्रीमधून 9 दिवस कंटिन्यूअसली देवळामध्ये ठेवू शकता। जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुम्ही डाळिंब आपल्या देवघरात ठेवून ते डाळिंब आहे ते एखाद्या मुलीला किंवा एखाद्या स्त्रीला देऊ शकता। तुम्हाला जर पॉसिबल असेल तर तुम्ही ही सकाळी आणि संध्याकाळी दररोज धूप आरती करू शकता। नवरात्रीमधून जेव्हा आपण देवीची ओटी भरतो त्या ओटीमध्ये शक्य असल्यास तुम्ही शृंगाराच्या वस्तू असतील त्या ओटीमध्ये जरूर घ्या। त्यामुळे तुमच्या नवऱ्याचं म्हणजेच पतीचं दीर्घायुष्य वाढेल आणि आई महालक्ष्मीची देखील कृपा प्राप्त होईल। या नवरात्रीमधून जर तुम्हाला कन्यापूजन करायला जमलंच तर जरूर करा। हे कन्यापूजन म्हणजेच काय तर तुम्ही नवरात्रीतील पंचमी आणि अष्टमी या दिवशी तुम्ही लहान मुलांना घरी बोलावून त्यांची पूजा करायची असते। त्यांना एखादा गोड पदार्थ खाऊ घालायचा असतो। शिवाय तुम्हाला जर जमलंच तर तुम्ही त्यांना एखादी भेटवस्तू म्हणून देखील देऊ शकता आणि तुम्ही तुमच्या म्हणजेच कुलदेवतेला देखील प्रसन्न करून घेऊ शकता। हे उपाय छोटे आहेत, नक्की करून बघा। जय जगदंबे।